Hello everyone. Our today's topic is minors and cofactors of elements of determinant. आजच्या टॉपिकमध्ये आपण हा पॉईंट स्टडी करणार आहोत. मायनॉर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट. त्यामध्ये डी डिटर्मिनंट घेतला. डी इज इक्वल टू A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32 अँड A33 या टाईपचा आपला जनरल फॉर्मचा डिटर्मिनंट घेतला. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण डेफिनिशनला बघूया. मायनर ऑफ द एलिमेंट ए आय जे. आता ए आय जे मधला ए आय आणि जे आय हा रोला रिप्रेझेंट करतोय, जे हा कॉलमला रिप्रेझेंट करतोय. मग जर आपण या टाईपचे जर डिटर्मिनंट घेत असू तर आपल्याला माहिती या टाईपच्या डिटर्मिनंटमध्ये 3 रोज आहेत आणि कॉलमसुद्धा 3 आहे. सो इन जनरल वी कॅन से एलिमेंट इट इज ए आय जे एलिमेंट. ओके. सो कोणत्याही एका 9 एलिमेंट्स आहे, 9 एलिमेंटपैकी कोणत्याही एका जर एलिमेंटचा मायनॉर काढायचा असेल तर त्याची डिफिनिशन काय आहे ती डिफिनिशन आपल्याला बघायची इथे. सो डिफिनिशन अशी आहे. इट इज defined as determinant obtained by eliminating the ith row and the jth column of the determinant D. वर जो आपण डिटर्मिनंट बघतोय त्या डिटर्मिनंटमधला जर ए आय जे एलिमेंट आहे इन जनरल 9 एलिमेंटपैकी आणि त्याचा जर मला मायनॉर फाइंड आउट करायचा आहे तर तो मायनॉर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तो एलिमेंट ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे तो रो आणि कॉलम डिलीट करायचा आहे आणि तो डिलीट केल्यानंतर आपल्याला उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचे आणि ते जे मिळणारा आन्सर असेल त्या डिटर्मिनंटचं ते आपल्याला मिळेल मायनर ऑफ दॅट एलिमेंट. आपण सपोज फर्स्ट एलिमेंट घेऊया. फर्स्ट एलिमेंट फॉर एक्झाम्पल मला मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. मायनॉर ऑफ द एलिमेंट A11. ठीक आहे. A11 या एलिमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, A11 एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडून द्यायचं आहे. उरलेले एलिमेंट आपल्याला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचे. म्हणजे आपल्याला मिळेल इकडे A22, A23, A32 अँड A33. ठीक आहे. या पद्धतीने उरलेले सगळे एलिमेंट आपल्याला 9 एलिमेंटसाठी सुद्धा तेच त्या पद्धतीने कंप्लीट करता येईल. ठीक आहे. सो आपल्याला रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे, आता जसं आपण A11 एलिमेंटचा मायनॉर म्हणतो आहे तो रिप्रेझेंट कशाने करणार, तर तो रो रिप्रेझेंट करणार इट इज इक्वल टू कॅपिटल M11. सो कॅपिटल M11 हा जो सिम्बॉल आत्ता घेतला आहे आपण तो घेणार आहोत मायनॉरला रिप्रेझेंट करण्यासाठी. मग मायनॉर कोणाचा, तर A11 एलिमेंटचा. A11 एलिमेंटचा मायनॉर रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करणार कॅपिटल M11. ठीक आहे. तर सपोज मला एलिमेंट A32चा मायनॉर काढायचा आहे. सो नेक्स्ट मायनॉर ऑफ द एलिमेंट A32. सो इट इज इक्वल टू, आता मी आधी सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन लिहून घेते. तर सिम्बॉलिकली आपल्याला तो कसा रिप्रेझेंट करता येतो, कॅपिटल M32. सो कॅपिटल M32 इज इक्वल टू, आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे ऑर्डर 2चा आणि डिटर्मिनंट घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जो एलिमेंट आहे A32 एलिमेंट ज्या रोमध्ये आहे, ज्या कॉलममध्ये आहे ती रो आणि तो कॉलम डिलीट करायचा आहे. तर उरलेले एलिमेंट डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहिणार. तर डिटर्मिनंट फॉर्ममध्ये येणार कोण कोण आहे, A11, A13, A21 आणि A23. सो आपण हे लिहूया. दिस इज इक्वल टू A11, A13, A31 आणि A33. या पद्धतीने आपल्याला A32 या एलिमेंटचा मायनॉर लिहिता आला. याच सिमिलरली तुम्ही उरलेल्या सगळ्या एलिमेंटचे मायनॉर लिहू शकतात. सो ही होती डिफिनिशन ऑफ मायनॉर ऑफ एलिमेंट AIJ. नेक्स्ट आपलं हेडिंग आहे कोफॅक्टर ऑफ AIJ. म्हणजे आपले जे 9 एलिमेंट्स आहेत त्या 9 एलिमेंटपैकी कोणताही इन जनरल आपण एलिमेंटबद्दल बोलतो आहे AIJ एलिमेंटबद्दल, तर त्याचा आपल्याला कोफॅक्टर काढायचा आहे. तर कोफॅक्टर म्हणजे काय आहे, तर कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला हे ॲज अ फॉर्म्युला लर्न करायचं आहे. तर कोफॅक्टर ऑफ AIJ दिस इज इक्वल टू
-1 ब्रॅकेट रेस टू आय प्लस जे मल्टिप्लाइड बाय मायनॉर ऑफ AIJ. म्हणजेच तुम्ही याला असं म्हणू शकता, सपोज जर आपण कोफॅक्टर ऑफ AIJ साठी कॅपिटल C11चा यूज करणार असू, सो दिस इज इक्वल टू आपल्याला असं म्हणता येईल -1 ब्रॅकेट रेस टू आय प्लस जे मल्टिप्लाइड बाय M11. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला आय जे आपण सुरुवातीला जनरॅलिटीबद्दल बोलतोय. ठीक आहे, सो CIJ इज इक्वल टू -1 ब्रॅकेट रेस टू आय प्लस जे मल्टिप्लाइड बाय MIJ. सो व्हॉट इज दिस MIJ? दिस इज द मायनर ऑफ द एलिमेंट AIJ. ठीक आहे, सो या पद्धतीने आपल्याला सगळ्या एलिमेंटचे मायनर लिहिता येतील. म्हणजे सपोज आता आपण मगाशी जे बघितलं की जनरल फॉर्ममध्ये जर डिटर्मिनंट आपल्यासमोर असेल तर मग आपण त्याचा हे लिहिले, मायनॉर काढले. आता त्याचाच यूज करायचा आहे आणि कोफॅक्टर लिहायचे. तर आपल्याला सपोज कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट सपोज सम A12चा मला कोफॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. तर तो कोफॅक्टर आपण रिप्रेझेंट करणार आहोत कॅपिटल C12. सो कॅपिटल C12 फॉर्म्युला काय असेल? दिस इज इक्वल टू -1 ब्रॅकेट रेस टू 1 + 2 मल्टिप्लाइड बाय M12. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल घेत नाही आहोत म्हणून आपल्याला माहिती नाही M12ची व्हॅल्यू काय आहे, पण आपल्याला या -1 ब्रॅकेट रेस टू 1 + 2ची व्हॅल्यू सांगता येईल, ती कंप्लीट करूया. सो C12 दिस इज इक्वल टू -1चा क्यूब आपल्याला माहिती आहे इट इज -1. सो वी हॅव मायनस आन्सर इट इज -M12. सो तुम्हाला इकडे लक्षात येईल की मायनॉर आणि कोफॅक्टरमधला चेंज काय आहे? फक्त साईनमधला चेंज आहे, अदरवाईज बोथ आर इक्वल. आणि हे कशामुळे होतं आहे माहिती आहे की तुम्ही आय प्लस जे दॅट इज 1 + 2 करून बघा, ही ऑड नंबर निघते आणि ऑड नंबर रेस टू पॉवर जर घेतली आपण -1ची तर ती नेहमी निगेटिव्ह असते. म्हणून मागच्या लेक्चरमध्ये पण आपण बघा याचाच यूज करत होतो की सम करून बघायची, इव्हन आली तर साईन चेंज होत नाही, आपण ॲज इट इज एलिमेंट घ्यायचो डिटर्मिनंट एक्सपांड करायला. पण जेव्हा आय प्लस किंवा रो नंबर आणि कॉलम नंबरची सम ही ऑडमध्ये जायची त्यावेळेस आपण त्याचं साईन चेंज करून घ्यायचं. त्याचं कारणच हे होतं की आपण मायनॉर आणि कोफॅक्टरमधला हा चेंज आहे, जेव्हा सम ही ऑड असते तेव्हा मायनॉर आणि कोफॅक्टर हे साईन चेंजमध्ये असतात. तर मी सम इव्हन येणार एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज आपल्याला फाइंड आउट करायचे कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट A31. ठीक आहे, सो A31 म्हणजे तुम्ही याला सिम्बॉलिकली कसं रिप्रेझेंट करू शकणार आहे? दिस इज इक्वल टू कॅपिटल C31 अँड दिस इज इक्वल टू -1 ब्रॅकेट रेस टू 3 + 1 मल्टिप्लाइड बाय M31. आता हा M31 कोणाला रिप्रेझेंट करतोय? तर हा मायनर ऑफ द एलिमेंट A31ला रिप्रेझेंट करतोय. सो कॅल्क्युलेट करूया. दिस इज इक्वल टू C13 -1ची पॉवर किती घेतोय आपण? 4. सो इट इज प्लस अँड वी विल गेट दिस इज इक्वल टू M31. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इथे C13 हा कोणाशी इक्वल आहे? M13शी. म्हणजेच हा कोफॅक्टर आहे, हा मायनर आहे आणि बोथ आर इक्वल. हे कशामुळे झालं? बिकॉज 3 + 1 इज अ इव्हन नंबर. आता नेक्स्ट आपण बघतोय की मायनर्स अँड कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. ऑर्डर 2 बद्दल काय करणार? सपोज ऑर्डर 2चा जर डिटर्मिनंट आपल्याला इन जनरल फॉर्ममध्ये लिहायला सांगितला तर तो या पद्धतीने लिहितो आपण. ठीक आहे, सो आपला रूल चेंज होणार नाही. जरी आपण मायनॉर आणि कोफॅक्टर ऑर्डर 2च्या डिटर्मिनंटसाठी काढत असू तरी आपला रूल चेंज होत नाही. रूल काय आहे की ज्या एलिमेंटचा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे तो एलिमेंट असणारं रो आणि कॉलम डिलीट करा आणि मग तुम्हाला मिळणारे डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायचे. पण डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहिण्यासाठी इकडे फक्त एकच एलिमेंट राहणार आहे, बरोबर आहे.
म्हणजे तुमच्याकडे फक्त एकच एलिमेंट असेल तर त्याला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही. तुम्ही जर A11चा मायनॉर काढणार असाल तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल इट इज A21. सपोज तुम्ही A21चा मायनॉर काढणार असाल, A12चा मायनॉर, तर तुम्हाला लगेच आन्सर मिळेल इट इज A21. सो तुम्ही A21चा मायनॉर काढणार असाल तर इट इज A12. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे तुम्हाला सगळ्या एलिमेंटचे मायनॉर फाइंड आउट करता येणार आहे. ठीक आहे, इथे लिहिताना आपल्याला A22 लिहायचं होतं. ठीक आहे, सो इट इज A22. सो आपण हे लिहून घेऊया. इथे तुमच्या लक्षात येईल व्हॉट इज द मायनॉर ऑफ A11 which is capital M11. So it is A22. मग अशी बोलण्यात आपली चूक झाली होती. मायनॉर ऑफ element A12 it is denoted by the M12 and it is A21. Then we can say minor of A21 it is M21 and it is equal to A12, and the last minor of A22 it is equal to M22 and it is A11. या पद्धतीने तुम्हाला ऑर्डर 2चा कोणताही एक्झाम्पल दिला आणि मायनॉर फाइंड आउट करायला सांगितले तर डायरेक्ट आन्सर तुम्हाला लिहिता येतात या टाईपमध्ये किंवा या पद्धतीने. आता आपण बघूया की ऑर्डर 3चा जर आपल्याला एक्झाम्पल दिलेलं असेल तर त्याचं मायनॉर कोफॅक्टर कसे फाइंड आउट करायचे. एक एक्झाम्पल घेतलं मी, फाइंड द मायनॉर अँड कोफॅक्टर ऑफ द एलिमेंट्स ऑफ डिटर्मिनंट, आणि हा डिटर्मिनंट गिवन आहे 2 - 1 3 1 2 - 1 5 7 2. ठीक आहे, यातले काही एलिमेंटचे आपण मायनॉर आणि कोफॅक्टर काढायला शिकणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला उरलेले जे राहतील ते काढता येतील. तर त्यामध्ये आपण स्टार्टिंग फर्स्ट एलिमेंटनी करूया. सपोज मला फर्स्ट एलिमेंटचा मायनॉर काढायचा आहे, तर मी डायरेक्ट रिप्रेझेंट करते M11नी. सर्वांना माहिती आहे M11 म्हणजे काय आहे, मायनॉर ऑफ द एलिमेंट A11. सो M11 काढण्यासाठी आपला रूल काय आहे, A11 एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडून दिला तर उरलेले एलिमेंट लिहिणार डिटर्मिनंट फॉर्ममध्ये. म्हणजे डिटर्मिनंट फॉर्ममध्ये येणार आहे 2 - 1 7 आणि 2. तुम्ही याचा आन्सर काढून बघितलं तर तुम्हाला मिळेल इट इज here we have 4, here we have 7, so this is equal to 11. ओके, सो लगेचच आपण त्याचा कोफॅक्टर पण काढूया. कोफॅक्टरचा फॉर्म्युला आहे, कोफॅक्टरचा त्याआधी सिम्बॉल आपण कॅपिटल C11 यूज करतोय. सो C11 इट इज इक्वल टू -1 ब्रॅकेट रेज टू 1 + 1 मल्टिप्लाइड बाय M11. सो दिस इज इक्वल टू व्हॉट वी हॅव -1 स्क्वेअर इट इज +1. ओके, सो +1 मल्टिप्लाइड बाय M11 जो आपण वर काढून घेतला आहे. सो इट इज 11. सो आन्सर, आवर फायनल आन्सर इज 11. सो हिअर यू कॅन चेक आवर M11 अँड C11 बोथ आन्सर्स आर सेम हिअर. तर हे कशामुळे झालं आहे की M11 1 + 1 ही सम काय आहे, इव्हन आहे. तर अजून एक घेऊया आपण. नेक्स्ट सपोज एलिमेंट आपल्याला A किंवा M32 फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे A32चा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. तर A32चा मायनॉर कसा काढणार आहे, तो एलिमेंट असणारा रो आणि कॉलम सोडून देणार, म्हणजे उरतील एलिमेंट 2 - 1 5 7 अँड कॅल्क्युलेट दिस व्हॉट यू विल गेट. हिअर यू हॅव 14, here you have +5, so your answer is here 19. So 19 is the M32 म्हणजे मायनॉर ऑफ द एलिमेंट A32. तर यावरून आपल्याला कोफॅक्टर पण काढायचं आहे. कोफॅक्टर म्हणजे C32. आपण कॅपिटल Cनं रिप्रेझेंट करतोय. फॉर्म्युला काय, -1 ब्रॅकेट रेज टू 3 + 2 मल्टिप्लाइड बाय M32. सो याला कॅल्क्युलेट केलं, -1ची पॉवर आता इव्हन आहे, ऑड आहे, तर आपल्याला आन्सर मिळणार आहे मायनसमध्ये म्हणजे -1 आणि मल्टिप्लाइड बाय दिस M32 जो आत्ताच आपण वर काढला होता. इट इज आन्सर इज 90.
So we can see our final answer, that is C32. This is equal to -19. सो आता याही एक्झाम्पलमध्ये तुम्ही चेंज बघू शकता की तुमची 3+2 ही सम काय होती, ऑड होती. म्हणजे तुमचा मायनॉर आणि कोफॅक्टर यामधला चेंज फक्त साईनमधला आहे, अदरवाईज व्हॅल्यू सारख्या दिसत आहेत. साईन चेंज होणार आहे दोघांमध्ये. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्ही उरलेले जे एलिमेंट्स आहेत 7 एलिमेंट त्याचे मायनॉर आणि कोफॅक्टर काढून हे एक्झाम्पल कंप्लीट करू शकता.